मॉर्निंग. तर आज माझी मोठी बहीण 2 नंबरची आहे, जी परभणीला असते, ती आली होती आज आमच्याकडे आणि येताना भरपूर साऱ्या उन्हाळी खाऊ घेऊन आली होती. शेवया होत्या, त्यानंतर आईने इडलीचे तांदूळ पण तिच्यासोबत पाठवले होते, वेफर्स, कुरडी, पापडी सगळं काही घेऊन आलेली होती. बहिणींचं प्रेमच तसं असतं. त्यानंतर आमच्या गप्पामध्ये एवढा वेळ गेला की डायरेक्ट आम्ही जेवायलाच बसलो. स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर जेवण करून घेतले. हे आमचे जीजू आहेत, ॲडव्होकेट आहेत. दिसायला मात्र एकदम साऊथ इंडियन दिसतात. त्यानंतर काव्या आणि पिल्लूचं बघा काहीतरी चालूच असतं. ती म्हणते मी झोपवते. गप्पांमध्ये दुपारी एवढा वेळ गेला की त्यानंतर काही व्लॉग वगैरे शूट केला नाही. संध्याकाळी आम्हाला जायचं होता, मयुरेशचा बर्थडे होता त्यासाठी. पिल्लूला इथे रेडी केलं. तिने त्या पार्क कॅक्टसचा जीव घेतलेला होता आज. त्यानंतर काव्याचं आवरायला घेतलं. आता काव्याचं ना केस वाढल्यामुळे ती एवढा त्रास देते. कधी पोहणी बांधायला म्हटलं की खूप अंगाला काटाच येतो तिच्या. त्यानंतर पिल्लूलाही छानसा फ्रॉक घातलेला होता. मी पण मस्तपैकी रेडी झाले होते. बर्थडे म्हटलं तर डिनर आमचं बाहेर होणार होता, पण पिल्लूला डिनर बाहेर करता आला नसतं, त्यामुळे तिलाच घरी खाऊ घालून आम्हाला जायचं होतं. त्यानंतर मयुरेशचं छान ऑप्शन घरीच करून घेतलं. त्याला विश केलं. त्याला म्हटलं की माऊकडनं काय गिफ्ट हवं तर म्हणतो काही नको. त्यानंतर दीदीने पण ऑप्शन केलं आणि आम्ही आलो होतो हॉटेलमध्ये बर्थडे सेलिब्रेशनसाठी. मुलांचा बर्थडे म्हटलं की आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट असते, पण ह्याचा मूडच का नव्हता हेच कळलं नाही. त्यानंतर त्यानं सांगितलं की मला आज वॉटर पार्कला जायचं होतं. जसं जसं मुलं वाढत आहेत, जनरेशन चेंज होत आहेत, तसंच त्यांचे हट्टही खूप जास्त वाढत चाललेले आहेत. आता आपण लहान होतो तेव्हा आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा जायला कधी मिळायचं नाही. कधीतरी पाणीपुरी किंवा काय खायला माझे पप्पा घेऊन जायचे. पण आज आपण हॉटेलमध्ये नेहमी खातो आणि त्यामुळे मुलांना व्हॅल्यू राहत नाही असं मला तरी वाटतं. आय डोंट नो तुम्हाला यावरती काय ओपिनियन आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छानपैकी जेवणे वगैरे केले. हा माझा सेकंड टाईमचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही कुठे जेवायला गेलो की पिल्लू काय त्यांना खाली बसायला देत नाही. मला किंवा त्यांना एकाला तरी तिला घेऊन उभंच राहावं लागतं आणि उभ्यानेच खावं लागतं. आणि इकडे बघा पिल्लू आता ना दीदीची मस्तपैकी कॅडबरी टेस्ट करण्याचा प्रयत्न चालू होता, बट ते अनसक्सेसफुल झाला. चला पुन्हा भेटूया एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.